संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेटच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। यंदाच्या बजेटमध्ये आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या वाट्याला काही महत्त्वाच्या बाबी येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या बजेटमधलं जे केंद्रबिंदू असणार आहे ते शहरातलं अर्थकारण असेल की ग्रामीण भागातलं विकासाचं लक्ष असेल, या सगळ्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। अर्थ बजेटचा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये तज्ञ आणि इतर जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबत चर्चा आणि विश्लेषणात्मक संवादातनं थेट जाऊया या कार्यक्रमाकडे। नमस्कार, एबीपी माझा आणि एमईडीसीच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। कार्यक्रमाचं नाव आहे अर्थ बजेटचा। मी भारती सहस्रबुद्धे। साधारण 1.5 महिन्यापूर्वी जगातल्या सगळ्यात मोठी जी लोकशाही आहे आपला भारत देश, त्याच्या निवडणुका पार पडल्या। मोदी 3.0 सत्तेवर आलं, मात्र विरोधकांनाही बळ मिळालं आणि जिथे जिथे भाजपला यश मिळालं नाही तिथे तिथे चर्चा झाली ती 2-3 मुद्द्यांची। त्यातला प्रमुख मुद्दा होता महागाईचा, बेरोजगारीचा, युवकांना काय मिळालं याचा। आणि त्यामुळेच आता हे जे बजेट सादर होत आहे, 7वं बजेट निर्मला सीतारामन आपलं सादर करणार आहे, त्या बजेटमधून त्या अर्थसंकल्पातनं आपण काय अपेक्षा ठेवायची, आपल्याला काय मिळणार, सामान्यांना काय मिळणार, शेतकऱ्यांना काय मिळणार, युवकांसाठी काय असणार, या सगळ्याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची आहे। एमईडीसी आणि एबीपी माझा ही चर्चा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। आपल्याबरोबर तज्ञ मंडळी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली ही सगळी तज्ञ मंडळी आहेत, ती सगळी आपल्याला मदत करणार आहे समजून घ्यायला अर्थ बजेटचा। तर आज आपल्याबरोबर पॅनलमध्ये कोण कोण आहेत त्यांची मी ओळख करून देते। सगळ्यात आधी चंद्रशेखर टिळक सर, वर्षानुवर्ष आपल्याला बजेट समजावून सांगतात ते स्वतः सीए आहेत आणि बजेटचा खूप मोठा त्यांचा अभ्यास आहे। त्याच्या बाजूला संजीव गोखले सर आहेत, ते स्वतः सीए आहेत आणि नोकरदारांनी काय अपेक्षा करायच्या याबद्दल ते सांगणार आहेत। अतुल शिरोडकर सर आहेत, हे स्वतः उद्योजक आहेत आणि आत्ता आपण ज्यांच्यासोबत या बजेटचा कार्यक्रम करतोय त्या एमईडीसीचे ते अध्यक्ष आहेत। त्यांच्याचबरोबर रवी बोरटकर सर आहेत, ते सुद्धा माजी अध्यक्ष आहेत एमईडीसीची आणि कृषी उद्योजकता या विषयातले ते तज्ज्ञ आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आशुतोष वखरे। खरं तर आशुतोषची ओळख करून द्यायची म्हणजे पॉलिसी सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि या पॉलिसी क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत, विविध ज्या संस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा ते निगडित आहे। त्यामुळे जो हा पॉलिसीचा विषय असतो, जो समजायला किचकट असतो, तो ते आज आपल्याला समजावून सांगणार आहेत। आणि आपल्याबरोबर बाकी प्रेक्षक मंडळी आहेत, त्यातही तज्ज्ञ लोक आहेत। त्या सगळ्यांशी पुढचा 1 तास आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, जाणून घ्यायचे आहेत की आपण सगळ्यांनी या बजेटकडनं काय अपेक्षा करायच्या। त्या सगळ्यांशी आता संवाद साधणार आहेत एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक। सरिताजी, तुमच्याकडे। धन्यवाद भारती आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर बजेट म्हटलं की हा शब्दच सगळ्यांना अतिशय किचकट वाटत असतो, पण अपेक्षा मात्र बजेटमधनं खूप असतात। लोकांना वाटत असतं की आपल्याला नक्की काय मिळणार आणि त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न घेऊन मी टिळक सर आपल्याकडे येते की अपेक्षा या लोकांच्या आणि खास करून मध्यम वर्गाच्या ह्या खेपेला खूप मोठ्या आहेत बजेटकडनं। त्या काय काय असू शकतात, काय काय पूर्ण होऊ शकतात, हे थोडं सांगा। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर मध्यम वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो तो आयकर, की पर्सनल इन्कम टॅक्समध्ये काही फरक होऊ शकतो का। विशेषतः काही वर्षांपूर्वी आपल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण न्यू इन्कम टॅक्स रेजिमला सुरुवात केली आहे आणि एक सर्वसाधारण अपेक्षा अशी होती की यावेळचं किंवा आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर राजकीय निकाल व्यवस्थित आले असते तर खरोखरच फक्त नवीन करपद्धत राहील आणि जुनी करपद्धत जाईल, त्याच्याबद्दलची काही घोषणा होईल का, हे पहिलं। आणि दुसरं, करोनानंतरच्या काळामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूससुद्धा गुंतवणुकीकडे केवळ नियमित मिळणारं व्याज किंवा डिव्हिडंड किंवा कॅपिटल अप्रिसिएशनसाठी येत नाही, तर त्यातनंही नियमितपणानं उत्पन्न मिळवण्याचा त्याचा मार्ग असतो। त्यामुळे सध्याच्या बदलत्या जागतिक आणि स्थानिक परिस्थितीमध्ये गुंतवणूक क्षेत्राकडनं काही सवलती मिळतील का, अशा पद्धतीच्या अपेक्षा मध्यम वर्गाच्या या संकल्पाकडनं असू शकतात। गोखले सर, खरं तर अजूनही आपण बघितलं तरी जी जुनी कर पद्धत आत्ता म्हटली, नवी कर पद्धत म्हटली, सामान्य लोक जे आहेत ते जास्त करून अजूनही जुन्या कर पद्धतीतच आहेत किंवा ओल्ड टॅक्स रेजिम जो आहे तोच लोक निवडताना आपल्याला दिसतात। तर लोकांनी नव्या टॅक्स रेजिमकडे यावं यासाठी काही अपेक्षा आहेत का? निश्चित जुनी जी कर पद्धती होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वजावटी होत्या आणि माझा कर कमी करायची त्याच्यात मुभा होती।
नवीन कर पद्धती अशी आहे की त्याच्यात कुठलीही वजावट नाही, एक प्रमाणित वजावट, स्टँडर्ड डिडक्शन सोडलं तर. त्यामुळे एखाद्याच्या मनात असेल की मी काही गुंतवणूक करून कर माझा कमी करू शकतो, ज्याला आपण कर नियोजन म्हणतो, त्याला कुठलाही वाव नाही. म्हणजे नवीन कर प्रणाली नवीन जी आणली 2023मध्ये, त्यात बदल केले. त्यात काय केलं तर जुन्या कर प्रणालीमध्ये वजावटी घेऊन जेवढा टॅक्स भरायचा होता तो वजावटी न घेता तुम्हाला भरायला लागेल असं आलं ते. त्यामुळे कराचा दर कधी गेल्या 5-7 वर्षात कमी झाला नाही. जो दाखवलाय स्लॅब कमी केले, कर कमी केला, तो झाला नाहीये. इतके वर्ष आम्ही जेवढा कर वजावटी घेऊन भरत होतो तो आता वजावटी शिवाय भरणार आहे. त्यामुळे नवीन कर प्रणालीकडे जर वळायचं असेल तर ती जास्त आकर्षक करायला लागेल. म्हणजे अगदी साधं उदाहरण, 3 लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न आहे ते निदान 5 लाख करायला लागेल. 15 लाखाचं जे उत्पन्न त्याच्यावर 30% सुरू होतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला ते 15 लाखाचं उत्पन्न 17, 18 किंवा 20 पर्यंत जावं अशी अपेक्षा आहे, जेणेकरून त्याला काहीतरी कर बचत करायचं प्रोत्साहन राहील. माझ्याकडे मी 30 वर्ष प्रॅक्टिस करतोय. लोक केवळ कर वाचतो म्हणून वेगवेगळ्या विमा योजना घ्यायच्या, वेगवेगळ्या PPF मध्ये गुंतवणूक करायचा. आज ती गुंतवणुकीची प्रोत्साहन राहिलेलंच नाही. त्यामुळे माझ्या मते कर नियोजनामध्ये वाव असेल असा काही बदल जरी एखादा केला तरी मला वाटतं याच्यात फरक पडू शकेल. नक्कीच. अतुलजी, आप MEDC ही संघटना खास उद्योजकांची संघटना आहे, महाराष्ट्रभरची ही संघटना आहे. उद्योगासाठी काय अपेक्षा आहेत या बजेटकडनं? आपलं दरडोई उत्पन्न जे आहे $2600 आपलं टार्गेट आहे $10,205 पर्यंत नेणं पुढच्या 25 वर्षात. आता परिस्थिती अशी आहे की चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था, जागतिक पातळीवरचे जे अर्थव्यवस्थेचे म्हणजे महत्त्वाचे देश आहेत त्यांची मंदावलेली अर्थव्यवस्था, यात पाहता आपण 3.1% GDP अचीव करणार असं दिसत होतं सर्वसाधारणपणे. पण एशियन डेव्हलपमेंट बँकने आपण 7 पर्यंत हा अचीव करू हे मान्य केलेलं आहे. आता याच्यासाठी फार शिस्तबद्ध नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे हे फक्त एशियन डेव्हलपमेंट बँकेने सांगितलं आणि ते झालं असं काही होत नाही. तर त्यात उद्योजकासाठी लागणारे जे अर्थसहाय्य, त्याची मॅनेजमेंट, त्याचं आउटकम आणि त्याचं एकत्रीकरण येणं हे फार महत्वाचं आहे. हा वेग आपला आणखीन वेगाने आपण अचीव करू शकतो जर आजपर्यंत काय झालं, आपण ऑर्गॅनिक ग्रोथ मध्ये जास्त लक्ष देत आहोत. इनऑर्गॅनिक ग्रोथ मध्ये आपण आजपर्यंत तेवढं सिरियसली पाहिलेलं नाही, गांभीर्याने पाहिलेलं नाहीये. हे इनऑर्गॅनिक ग्रोथचं सेक्टर जर सरकारने आणखीन व्यवस्थितरित्या मांडलं, त्यातली नियमावली जर व्यवस्थित आली तर त्यातलाही आउटकम या अर्थव्यवस्थेसाठी पूरक ठरू शकतो. नक्कीच. रवीजी, मी आपल्याकडे येते. खरं तर ग्रामीण विकास हा आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ग्रामीण विकासावर भर असावा अशी अपेक्षा आहे. कारण एकंदरीतच देशाची आज परिस्थिती जरी पाहिली, म्हणजे आपण दरडोई उत्पन्न वगैरे बोलतोय, ग्रोथ रेटबद्दल आपण बोलतो, मात्र तरीही अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारी आहे, लोकांना अजूनही हवी तशी घरांची सोय नाही आहे, उपलब्धता नाही आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर ग्रामीण विकासावर फोकस असावा असं वाटतंय. काय दिसतंय तुम्हाला ह्या बजेटमध्ये, काय येऊ शकतं? नाही, तुम्ही एकदम योग्य मुद्दा मांडला. कारण ग्रामीण विकासावरती भर द्यायचा तर खरं तर आपल्याला म्हणजे आपला जो पारंपरिक अजूनही म्हणजे ज्याच्यामध्ये आपला साधारणतः 50% हे पॉप्युलेशन ज्याच्यावर आधारित आहे, त्या कृषी क्षेत्राला अजून बळकटी देणं हे फार गरजेचं आहे. त्या दृष्टीने गेले काही वर्षामध्ये प्रयत्न होतातही आहे. थोडं बहुत यावेळेला आपण बघितलं की त्यांनी ॲग्रिकल्चर क्रेडिट वाढवलं आहेत, बाकी काही योजनाही आणल्या. पण तरी देखील मला असं वाटतं काहीतरी म्हणजे ज्याला आपण बुनियादी म्हणतो, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे पॉप्युलिस्ट मेजर ते एक ठीक आहे, जे एकदा सुरू केलं की कमी करता येत नाही, तुम्ही कोणाला काही म्हणजे मदत म्हणून फक्त दिली. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आता कृषी क्षेत्रामध्ये प्रॉपर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं पाहिजे. जसं यांनी जल मिशन केलेलं आहे की प्रत्येक घरी तुम्ही पिण्याचं पाणी पोहोचवणार, तसं प्रत्येक क्षेत्राला तुम्ही पाणी कधी देणार. आपल्याकडे अजूनही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अजूनही कोरडवाहू जमीन खूप जास्त आहे आणि जी इरिगेटेड लँड फार कमी आहे, त्यामुळे आपलं उत्पन्न कमी आहे. आणि त्याच्यामुळे मग नॅचरली म्हणजे तुमचं आउटपुट कमी असलं की बाकी मग त्याच्यावर आधारित उद्योग कमी होतात. आणि दुसरं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. सध्या नुसतं गहू तांदूळ हे करून होणार नाही आहे, तर त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. फर्टिलायझर सबसिडी कमी करायला या लोकांनी ऑर्गॅनिकला प्रमोट केलं होतं, पण त्याच्यामध्ये आजही देखील आपली फर्टिलायझरची सबसिडी खूप जास्त आहे. त्यामुळे आता त्याला पर्याय एक तर आपण स्वतः केले पाहिजेत किंवा बाकी काही केलं पाहिजे.
ॲग्रोकेमिकल्सच्या दृष्टीने खरं तर आपण सध्या म्हणजे ट्रेड सरप्लसमध्ये आहोत. सध्या भारतीय कंपन्या चांगलं ॲग्रोकेमिकल्स करतात आहे आणि एक्सपोर्टही करतात आहे. आणि एवढं जरी असलं तरी आजही म्हणजे भारतामध्ये आपलं जे कन्झम्पशन स्वतःचं ॲग्रोकेमिकल्सचं ते युरोप आणि बाकी देशांच्या मानाने कमीच आहे. ती एक चांगली जमेची बाब आहे. पण मला असं वाटतं हे जे म्हणजे ज्याला ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता येईल त्याच्यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. किंवा ॲग्रो बेस्ड जे उद्योग आहेत ते आता शेतात म्हणजे आता रोड इन्फ्रास्ट्रक्चर आपलं चांगलं वाढतं आहे. त्यामुळे हे उद्योगांचं विकेंद्रीकरण म्हणजे डेव्हलपमेंटचं डिसेंट्रलायझेशन हे होणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आणि हे या बजेटमध्ये होतं का हे आपल्याला बघायचं आहे. आशुतोष, मी तुमच्याकडे येते. काही महत्त्वाचे पॉलिसी बदल सुद्धा अपेक्षित आहे या बजेटमध्ये. आणि पॉलिसीचा दृष्टिकोनच मुळात कॅपेक्स वाढवणे आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरवर अशा पद्धतीनं भर देणे की त्यातून नोकऱ्यांची निर्मिती होईल, पैसा हा फ्लो होईल देशामध्ये. हा सगळा दृष्टिकोन ठेवून आणि काही इंटरनॅशनल करारही आहेत ते सगळे लक्षात घेऊन हा पॉलिसींमध्ये बदल अपेक्षित आहे. काय बदल होऊ शकतो? सरिताजी, एक काय आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेला आपल्याला वाढ द्यायची असते तर कोविडच्या वेळेस बघितलं आपण की पूर्ण जगामध्ये आपल्या सगळ्या सिटिझन्सच्या हातात पैसे द्या ही एक पॉलिसी इतर देशांनी फॉलो केली. आणि त्याच्या विपरीत भारताने कॅपेक्स लेड ग्रोथ केलं. म्हणजे पार्लमेंटचं बिल्डिंगचं ज्याच्यावर खूप टीका आलं की आत्ता कशाला पार्लमेंट बिल्डिंग, पण हे एक उदाहरण आहे. किंवा रस्ते बनवले तर जे एक कॅपॅसिटी वाढवून जी ग्रोथ जाते मग तो ट्रिकल डाऊन इफेक्ट जे शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत जे पैसे कामगारापर्यंत जातात. तर हा या सरकारचा नेहमीच उद्देश म्हणजे मागच्या 10 वर्षात आपण पाहिलं की रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ GDP किंवा फिस्कल डेफिसिट यांनी खूप स्ट्रॉंग त्याच्यावरनं ते हल्ले नाही आहे. आता ही सरकार कोएलिशन गव्हर्नमेंट आल्यावर विल दे बी एबल टू होल्ड दॅट? आता काल जसं एक बिहारचं जे रिक्वायरमेंट होतं ते कालच पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलं की स्पेशल स्टेटस नाही मिळणार. तर अजून तरी या गव्हर्नमेंटनी हे दाखवलं आहे की ते जे जुने पॉलिसी त्यांचे जे स्टँड्स होते की आम्ही फिस्कल डिसिप्लिन नाही सोडणार, आम्ही रेव्हेन्यू डेफिसिट 0 करू, सेंटर आणि स्टेट्सचं डेट जे 80% जवळपास आहे ते खाली आणण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करतात आहे आता. तर या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे सरिताजी. म्हणजे कुठेतरी तुमचं म्हणणं आहे की जे आजचं राजकारण आहे त्याचाही परिणाम आपल्याला या बजेटमध्ये दिसू शकतो. म्हणजे प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर जे परीक्षा म्हणतात ना, आज खरी परीक्षा आहे की काय. अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आशुतोष आपण घेतला. आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा तज्ज्ञ मंडळी आहेत. दीपक घैसास सर आहेत. घैसास सर, तुमचं सध्या जे क्षेत्र आहे IT चं क्षेत्र विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. तुमच्या क्षेत्राला काय अपेक्षा आजच्या बजेटकडनं? एक तर मला पूर्ण इंडस्ट्रीला अशा अपेक्षा आहेत की आत्ता 9.5% वाढ झालेली आहे गेल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये. तर आता यावर्षी किंवा येणाऱ्या वर्षांमध्ये ही इंडस्ट्रियल ग्रोथ कशी होईल, कारण एम्प्लॉयमेंट जर का वाढवायची असेल तर इंडस्ट्रियल ग्रोथ असणं जरुरी आहे. आणि इंडस्ट्रियल ग्रोथ होण्यासाठी काय काय करता येईल आपल्याला आणखीन हे बघणं माझ्या मते इंडस्ट्री बघते अर्थसंकल्पाकडे. आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये IT इंडस्ट्री ऑफकोर्स यावर्षी साधारण आणखीन 10 लाख लोक घेईल असा एक अंदाज आहे. ऑफकोर्स त्यांची स्किल रिक्वायरमेंट वेगळी असेल, AI सारखे गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. त्यामुळे रिस्किलिंग हे महत्त्वाचं आहे. आणि रिस्किलिंग फक्त IT मध्ये नाही तर पूर्ण इंडस्ट्रीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हे येणं जरुरी आहे. त्याच्याकरता आपल्याला स्किलिंग करता काय करता येईल आणखीन ते मला वाटतं त्यापेक्षा एक बजेटकडनं आम्ही बघतो आहे. पण इंडस्ट्रीचा ह्याच्यामध्ये सहभाग जास्त वाढवणं इकॉनॉमीमध्ये GDPमध्ये हे महत्त्वाचं आहे. ॲग्रिकल्चर जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं इंडस्ट्री महत्त्वाची आहे. कारण गेल्या वर्षात सर्व्हिस सेक्टर कमी पडला थोडासा, ॲग्रिकल्चर 4.5%लाच राहिला आणि यांनी 9% 9.5% झाल्यामुळे एकंदर आपली 8%च्या वरती वाढ गेली. यावर्षी जर का 8%च्या वरती वाढावी असेल तर मला वाटतं इंडस्ट्री 10 ते 12% वाढणं जरुरी आहे. त्याकरता काय करता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर सरिता, सगळ्यात महत्त्वाचा उद्योग क्षेत्रासाठी विषय असतो तो म्हणजे GSTचा सुद्धा. त्यामुळे या सगळ्याबद्दल काय अपेक्षा ठेवायच्या या पण आपल्याला समजून घ्यायला हव्यात. मला वाटतं GST बद्दल जो भारतीचा प्रश्न आहे, मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की GST आणि अर्थसंकल्प याची थेट सांगड घालणं चुकीचं आहे.
कारण GST हा विषय केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अखत्यारीत कमी येतो. फार फार तर ते ज्याला आपण एनेबलिंग म्हणू अशा पद्धतीची धोरणात्मक घोषणा करू शकतात, कारण हा विषय GST काउन्सिलचा आहे. आणि दुसरी गोष्ट GSTच्या बाबतीत जर लक्षात घ्यायची झाली तर मला स्वतःला असं वाटतं की कोणताही अर्थसंकल्प, मगाशी आशुतोषजी म्हणले तसे, की अर्थसंकल्पाचा अस्तित्वकाल 1 वर्षाचा आहे, धोरणाचा अस्तित्वकाल त्याच्या पुढं जाणारा असतो. आणि कोणतंही अर्थसंकल्प हे अर्थकारण नसतं, ते राजकीय अर्थकारण असतं. त्यामुळे राजकीय सोय, आर्थिक शिस्त आणि सामाजिक सोय याचं संतुलन साधायचं आहे आणि आत्ताच्या संसदेत साधायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक धोरणात्मक नाही दिसणार, पण गेल्या 10 वर्षाचा जर आपण कालखंड लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की मोदी सरकारची धोरणात्मक अशी 2 वैशिष्ट्ये आहेत की कोणतीही महत्त्वाची धोरणात्मक घोषणा आयकर सोडून ही कधीही बजेटमध्ये आलेली नाही, ती नेहमी बजेटच्या बाहेर आली आहे. अगदी साधं उदाहरण घ्या की काल इकॉनॉमिक सर्व्हे झाल्यानंतर जे अर्थमंत्र्यांनी केलेलं विधान आहे की आता अर्थकारणाची धुरा फार मोठ्या प्रमाणावरती खाजगी क्षेत्राला हातात घ्यावी लागेल. कदाचित त्याचं प्रतिबिंब आता दीपक घैसासांच्या प्रतिक्रियेत आलं. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, कारण ती GSTच्या अखत्यारीत येत नाही, पण जो काही आपण जगाच्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपला जो आर्थिक विकासाचा दर चांगला आहे की त्यामुळे आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राबद्दल सगळ्यांचं परसेप्शन चांगलं आहे. याचं कारण असं आहे की केवळ अपारंपरिक असे उत्पन्नाचे मार्ग आपण शोधलेत असं नाही, अपारंपरिक क्षेत्रांची जी वाढती कॉन्ट्रीब्युशन आहे. आता उदाहरण साधं लक्षात घेऊ की 4 जूनला आत्ताच्या लोकसभेच्या संसदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. आज आपण 23 जुलैला पाहतोय. गेल्या 1.5 महिन्यामध्ये REC या सरकारी कंपनीनं एका जपानच्या कंपनीकडनं 4,500 कोटी रुपयांचे कर्ज रोखे घेतले आणि ती संपूर्ण गुंतवणूक काश्मीर खोरं, जम्मू आणि लेह लडाख ह्याच्या वीज प्रकल्पाला गेली आणि त्याच्यानंतरचा असाच प्रकल्प NTPC करते. तर साधारणपणे काश्मीर असेल, अरुणाचल असेल, मणिपूरचा मुद्दा आपण सोडू, आसाम असेल, अशा पद्धतीची जी साधारणपणे आपण आर्थिकदृष्ट्या वेगळ्या अर्थी संवेदनशील क्षेत्र म्हणतो, कारण त्यांच्याकडे आपण रिस्क पोटेन्शियल म्हणून पाहतो, त्याच्याऐवजी त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी पोटेन्शियल म्हणून पाहता येईल का, अशा पद्धतीची घोषणा होऊ शकते. आणि याचा GSTशी संबंध असा आहे की ही जी राज्य आहेत त्याच्यामधलं जे आत्ता सामाजिक स्वास्थ्य आहे, त्याच्यामधलं जी राजकीय शांतता असणं किंवा नसणं आहे, तिथे मोठे उद्योग जेवढे जातील त्याच्याही पेक्षा सुद्धा स्थानिक रोजगाराला वाव देणारे आपल्याला कॉटेज आणि MSME लागतील की ज्याचा उल्लेख मगाशी सरांच्या प्रास्ताविकामध्ये होता. याला चालना देणारा असा अर्थसंकल्प असेल त्याच्यात दुहेरी फायदे आहेत. एक तर आर्थिक शिस्तीचं आणि प्रगतीचं विकेंद्रीकरण होतं, ज्याची चर्चा धोरण म्हणून करावी लागते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं असतं की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या असल्या तरी सुद्धा अजून 6 राज्यांच्या महत्त्वाच्या विधानसभांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. आणि भारती तुझ्याच प्रस्तावनेत होतं की बेरोजगारी हा विषय होता, त्याला स्थानिक रोजगाराशिवाय पर्याय नसतो. याचं एक साधं उदाहरण सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये विशेषतः आपण काश्मीरचं काही 2 किंवा 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर एक बातमी वारंवार येते, MEDC माझ्या मताशी सहमत होईल, की साधारणपणे 70% किंवा 70 पट अशी काश्मीरमधल्या फिल्म शूटिंगमध्ये वाढ झाली. पण गेल्या 15 वर्षामध्ये काश्मीरमध्ये एकही थिएटर सुरू राहिलेलं नाही. ही जी गॅप भरून काढणं त्याला यंदाचा अर्थसंकल्प असं म्हणावं लागेल. नक्कीच. आणि खरं तर मला ह्यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा जो वाटला, जो ब्रेकच्या आधी आपण सोडला, तो म्हणजे राजकारण आणि राजकारणाचा या बजेटवरचा परिणाम. आपण टिळक सरांनी त्याला नक्कीच थोडंसं टच केलं, पण मी गोखले सर आपल्याकडे येते. आजचं जे राजकारण आहे, आजची जे समीकरणं आहेत, आजचे जे चॅलेंजेस आहेत आणि जसं टिळक सर म्हणाले तसे येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्याचा परिणाम थेट आपल्याला या वेळच्या अर्थसंकल्पात कसा दिसेल? हो, अंतरिम अर्थसंकल्प जेव्हा सादर झाला तेव्हा कॉन्फिडन्स एवढा होता की ओव्हर कॉन्फिडन्स वाटत होता. आता कदाचित थोडंसं आपण जमिनीवर आलो असू तर आम्ही जे मागाशी म्हटल्याप्रमाणे काही करदात्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. एक सर्वसामान्य पगारदार, निवृत्त वेतनधारी, निवृत्ती वेतन असले त्यांना एक स्टँडर्ड डिडक्शन मिळतं 50,000. त्यालाही आता बरेच वर्ष झाली आणि महागाई दरवर्षी वाढते, त्यामुळे त्याच्यात थोडीफार वाढ व्हावी. म्हणजे सर्वसाधारण असं म्हटलं जातं की निदान 1 लाखाचं स्टँडर्ड डिडक्शन दिलं तर थोडाफार फरक पडू शकतो. कारण टॅक्स किती वाचतो? 50,000वर केवळ 20% म्हणजे 10,000, म्हणजे महिना 800 रुपये फक्त वाचतात. ह्या वाढत्या महागाईला झुंजण्याकरता त्याचा थोडाफार हातभार लागू शकतो. माझं म्हणणं, आपण नॉर्मली प्री बजेटच्या आधी चर्चा करतो की काय अपेक्षा आहेत आणि नंतर आपले मथाळे असतात की करात कोणताही बदल नाही,
करदात्यांची घोर निराशा, ह्याच्यात कदाचित यावर्षी बदल होईल, जसं तुम्ही आता राजकारणाचा विषय घेतलात म्हणून. त्याचप्रमाणे सध्या शेअर मार्केट जोरात आहे. एक अशी अपेक्षा आहे की या बाईंनी वेगळं काही कोणाला देऊ नका, निदान काही काढून घेऊ नका. म्हणजे राजकारणात विषय म्हटलं तर आम्हाला काही नको, आहे तसं चालू द्या. कारण GDP रेट चांगला आहे, शेअर बाजार जोरदार आहे, तुमचं सध्या तरी स्थिर सरकार आहे. अशा परिस्थितीत काही निगेटिव्ह असणं हे संपूर्ण बाजाराचा मूड हे घालवू शकतं. त्यामुळे काही नाही मिळालं तरी आम्ही आज बाजारावर जाईल असं मला नक्की वाटतं. खरं तर बाजारावर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे, पण त्याआधी मी अतुलजी आपल्याकडे येते. आपण सातत्यानं हे सरकार आल्यापासून दोन टर्म्स ऐकत आलोय. एक म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि दुसरं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. तर हा ईज ऑफ बिझनेस आणि स्किल डेव्हलपमेंट हे आपण बोलतो खूप, मात्र त्याचे खूप परिणिती आपल्याला समाजात पाहिजे तशी दिसत नाही. त्याबद्दल तुमच्या काही अपेक्षा आहेत का? महाराष्ट्राकडनं ईज ऑफ बिझनेस आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयावर बऱ्यापैकी पावलं उचलली गेलेली आहेत. युनिव्हर्सिटी लेवलला त्यांनी ते काम चालू केलेलं आहे आणि छोट्या छोट्या संस्थांमधनं त्यांनी CSRच्या अंतर्गत ह्या प्रॅक्टिसेस चालू केलेल्या आहेत आणि त्याच्या पॉलिसीज कशा असाव्यात, काय असाव्यात याची बरीचशी चर्चासत्र आतापर्यंत झालेली आहेत. राहिला प्रश्न राजकीय परिस्थिती आणि बजेट, महाराष्ट्र आणि दिल्ली. आता परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येकालाच परफॉर्मन्स दाखवायचा आहे. म्हणजे तो कॉमन म्हणजे सगळे मिळून सत्ताधारी पक्ष असेल, सगळे मिळून विरोधक पक्ष असतील, प्रत्येकाला हे दाखवायचं आहे की आम्ही जनतेच्या फायद्यासाठी भल्यासाठी काय करतो आहोत. तर त्यामुळे ही T20 मॅच आहे आणि त्या T20 मॅच मध्ये प्रत्येकाला षटकार मारूनच सिद्ध करायचंय की मी चांगला बॅट्समन आहे. तर ह्या अशा प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्राच्या निवडणुका तोंडावर आहेत. आज बजेट जाहीर होत आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या पदरात चांगल्या गोष्टी पडतील अशी अपेक्षा आहे. प्राप्त परिस्थितीत जो फायदा उठवतो तो खरा कलाकार. कारण याच्यात परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्राचं आज जे काही राजकीय आपल्याला इक्वेशन समीकरण दिसत आहे त्या प्राप्त परिस्थितीत हा बजेट आजचा हा अर्थसंकल्प फार मोठा रोल प्ले करू शकतो. रवीजी, हल्ली IPL वर्ल्ड कप किंवा T20 वर्ल्ड कप सिक्सर मारण्यापेक्षा सूर्यकुमार यादव सारखा कॅच पकडून मिळतो आणि कदाचित आजचं बजेट तसंच असेल, बाउंड्रीच्या आत का बाहेर. महाराष्ट्र त्याची वाट पाहते. सर रवीजी काय म्हणाल? खरं तर महाराष्ट्राला आणि खास महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला काय अपेक्षा आहे या अजून थोड्या आपण इलॅबोरेट कराव्यात. मला वाटतं महाराष्ट्राकडच्या ग्रामीण जनतेला म्हटलं तर परत ते कृषी क्षेत्रावरच मी येईन. काय झालंय सध्या की आपलं आयात निर्यात धोरण जे आहे ना हे देखील थोडं बदलायला पाहिजे. म्हणजे थोडा भाव वाढला की तुम्ही कांद्याचं एक्सपोर्ट करायचं नाही, याचं एक इम्पोर्ट करायचं नाही. हे बाकी कुठल्या इंडस्ट्रीशी आपण करत नाही. ते शेती करता का करतो. तर शेतीला देखील मला वाटतं जशा संधी त्यांना आहेत त्या त्यांना घेऊ द्याव्यात. जिथे कुठे एक्सपोर्ट शक्य आहे खरं तर एक्सपोर्ट आपण वाढवला पाहिजे. आपलं ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट खरंच चांगलं आहे, पण काही ट्रेंड्स थोडेसे म्हणजे अलार्मिंग आहेत. म्हणजे आपल्याला कल्पना नसेल पण ज्या पद्धतीने आपण आता मसाल्यांचं म्हणजे स्पायसेसचं आपलं इम्पोर्ट सुरू आहे ते ज्या पर्सेंटेजनी वाढत आहे ते अलार्मिंग आहे. म्हणजे कुठेतरी आपला इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे कृषी संबंधी त्याच्यावरती एक वेगळा चांगला विचार होणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे ॲग्रिकल्चर सस्टेनिंग होईल. ते झाल्याशिवाय आपल्याकडे रुरलमध्ये रोजगार वाढणार नाहीत. आणि त्याकरता जसं मगाशी घ्यायचा सरांनी सांगितलं स्किलिंग हे फार महत्त्वाचं आहे. आता रुरल एरियामध्ये स्किलिंग हे वेगळ्या प्रकारचं होणं फार गरजेचं आहे. कारण टेक्नॉलॉजी इतकी बदलते आहे, सगळे त्यात बदल येतात आहे. तर ते आत्मसात करून कसं तिथे जास्त प्रोसेसिंग करता येईल. स्टोरेज आपलं म्हणजे रोड नेटवर्क खूप छान झालेलं आहे, तर त्याचा वापर करून आपल्याला स्टोरेज आणि मार्केट लिंकेजेस कशा नीट वाढवता येईल हे केल्याशिवाय रुरलमध्ये हे केलेत. त्याच्याकरता मला वाटतं या ते गेल्या काही बजेटमध्ये ते थोडंसं त्याच्यामध्ये आउटले वाढवलं आहे. याही बजेटमध्ये नक्कीच राहील आणि महाराष्ट्र देखील त्याला सपोर्ट करून मला वाटतं हे केल्याशिवाय ग्रामीणमध्ये रोजगार वाढणार नाहीत. आणि जसं मगाशी मी इरिगेशनबद्दल बोललो तर इरिगेशन करता सेंटरचाही काही सपोर्ट आहे. आता त्याला जसं महाराष्ट्राने 2 चांगल्या गोष्टी सुरू केल्या होत्या. एक त्यांचं म्हणजे जलयुक्त शिवार, त्याचा खूप चांगला परिणाम कोरडवाहू भागात दिसून आलेला आहे. तर अशा योजनांना अजून जास्त आर्थिक बळ याच्यामध्ये मिळालं पाहिजे. किंवा सोलरचं त्यांनी जे सुरू केलेलं आहे की मागेल त्याला आता म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं व्हिजन आहे की आपण रिन्युएबल एनर्जी जास्त केली पाहिजे, वाढवली पाहिजे. महाराष्ट्राने त्याला सपोर्ट केला आहे की कृषी करता
सोलर ग्रीड ते फॉर्म करतात आहे किंवा मागेल त्याला सोलर पंप देतात आहे. हे झाल्याशिवाय ग्रामीणमध्ये मला असं वाटतं प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही आणि या गोष्टीतनंच थोडासा रोजगार सुद्धा वाढू शकेल. म्हणजे खरं मला वाटतं आपण 2 गोष्टींबद्दल बोललात आणि मी नाही, मला बोरटकर सरांना एक प्रश्न विचारायचा होता की म्हणजे आता आपण निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या आणि खूप चर्चा झाली ती जो किसान सन्मान निधी योजना होती त्याची, आणि गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या येतात की तो जो निधी दिला जातो तो कदाचित वाढवला जाईल. तर तो जो निधी आहे ज्याची खूप चर्चा होते आणि कॅम्पेनमध्ये सुद्धा सांगितलं गेलं भाजपच्या, तो वाढल्याने मदत होणार आहे खरंच कृषी क्षेत्राला आणि वाढण्याची शक्यता दिसते आपल्याला? नाही, हा असं आहे रे, एकदा तुम्ही दिला की तुम्हाला कमी तर करता येत नाही. नाही, वाढणंच आता वाटतं कसं सेंट्रल स्टेटने वाढवलाय, पण माझ्या मते तो वाढवण्यापेक्षा कसं आहे परफॉर्मन्स लिंक, जसं PLI स्कीम इंडस्ट्री करता आणल्या होत्या ना, तसं परफॉर्मन्स बेस्डच गोष्टी पाहिजेत. तुम्ही काही त्याच्यामध्ये ज्यांनी पीक लावलंय, ज्यांनी काही केलंय त्याला मदत मिळाली पाहिजे. काही न करता फक्त मदत देणं म्हणजे आपण त्यांना हळूहळू म्हणजे पॅरालिसिस म्हणजे पॅरालिटिक करतोय त्यांना. तसं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, अत्यंत महत्त्वाचा खरं तर हा मुद्दा आहे आणि कुठेतरी देशातच याची चर्चा व्हायला पाहिजे असा हा मुद्दा आहे. आणि नुसतंच एका क्षेत्रासाठी नाही तर जिथे जिथे अशा पद्धतीनं मदत होते, मला वाटतं त्या सगळ्या क्षेत्रांसाठी याची चर्चा होणं गरजेचं आहे. आशुतोष, एक भाग जो पॉलिसीच्या बाबतीत लक्षात येतो तो हा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवर सातत्यानं बजेटचा भर असतो. त्याचे काय फायदे होतात, त्याचा ट्रिकलिंग डाऊन इफेक्ट काय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या पलीकडे पॉलिसी मेकिंग जे आहे, जसं आता आयात निर्यातीच्या बद्दलचं जे धोरण आहे खास कृषी क्षेत्राला घेऊन, यामध्ये कुठंतरी आपलं पॉलिसी मेकिंग हे कमी पडतंय असं वाटतंय का? सरिताजी, कसं आहे की एक पॉलिसी बनवणं त्याला म्हणजे खूप, आता मी एक साधं कृषीचं उदाहरण घेतो आणि मी त्याच्यामध्ये वित्त मंत्रालयात थोड्या ह्याच्यात मी होतो म्हणून मला तो भाग माहिती आहे. आता समजा फक्त आपण कृषी किंवा कापूस जरी म्हटला तर ॲग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट. मग त्याच्यात महाराष्ट्र आलं, मग गुजरात आलं, मग खालती दक्षिणचे तेलंगण आलं, हे सगळे राज्य आपापलं मांडतील आहे. मग टेक्स्टाईल मिनिस्ट्री आपलं मांडलेलं आहे. मग MCX वर कॉटन फ्युचर्स ट्रेड होतात म्हणून फायनान्स मिनिस्ट्री आपलं मांडलेलं आहे. मग तुमची ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री वेगळं राहील आहे. आता जेव्हा एवढे बरं, कोणीच चूक किंवा कोणीच खोटं नाही म्हणत आहे, पण जेव्हा इतके सगळे स्टेक होल्डर्स येतात तेव्हा इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू. पण म्हणजेच कुठेतरी आपल्या पॉलिसी मेकिंगमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हटलं पाहिजे का? नाही, मला तसं नाही वाटत. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की धोरण हे पी हळद होगरी नसतं. आजची समस्या लक्षात घेऊन पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मी कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आज माझं जे धोरण आहे ते मी जर पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये काही जागतिक घटक असे असू शकतात की जे माझ्या अखत्यारीत राहत नाहीत. काही वेळेला ते मला अनुकूल होतील, काही वेळेला मला ते प्रतिकूल होतील. एक साधं उदाहरण घेऊ, कृषीची चर्चा केली म्हणून आपण वेगळं उदाहरण घेऊ की हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक घोषणा केली की येत्या वर्ष ते 2 वर्षामध्ये भारत हा 65,000 कोटी रुपयांची संरक्षण विषयक सेवांची निर्यात करेल. भारत स्वतंत्र झाल्यापासून 77 वर्षामध्ये आपण संरक्षणाचा विचार हा बहुतांश वेळेला आपल्या देशांच्या सीमांचं संरक्षण एवढं केलंय. पण आज कशाच्या जोरावरती जव्यानी आलेलं सरकार, तेही राजकीय दृष्ट्या ज्याचं वर्णन केलं जातंय की त्यांना पाहिजे तेवढी जागा मिळाली नाही असं सरकारही करतं. याची कारणं 2 आपण लक्षात घेऊ की संरक्षणाविषय मगाशी आशुतोष म्हणला तसा राज्य आणि केंद्र दोघांच्या अखत्यारीत येत नाही, एकटा केंद्राच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांना तो पूर्ण निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य होतं. ते कशाच्या जोरावरती घेतलं तर 2020ला जेव्हा आपल्या देशात करोनामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन लागला त्यावेळेला आत्मनिर्भर झालं नाही झालं ही गोष्ट वेगळी, पण ज्या एका क्षेत्रात सुरुवात झाली ते संरक्षण आहे. तर 2020ला त्यावेळच्या आणि आजच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आणि त्यावेळेचे अर्थराज्यमंत्री अनुराग सिंगजी ठाकूर यांनी सलग 5 दिवस दररोज दुपारी 4 वाजता 90 मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यातल्या 4थ्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिनिट नंबर 77 ते मिनिट नंबर 83 याच्यामध्ये संरक्षण विषयक 2 घोषणा झाल्या की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये देशाच्या संरक्षणाला लागणाऱ्या आपल्या उत्पादनाच्या किमान 75% उत्पादन मी भारतात करीन.
आणि 18,000 कोटी रुपयापर्यंतचं एक सिंगल टेंडर असेल ते फक्त भारतीय कंपन्या दिसतील. गेल्या 4 वर्षात जी मगाशी शेअर बाजाराच्या परसेप्शनची चर्चा झाली, ते परसेप्शन हवेतनं नाही आलेलं. गेल्या 4 वर्षात शेअर बाजारात सगळ्यात जास्त रिटर्न दिला आहे तो संरक्षण क्षेत्राने दिला आहे आणि तो परफॉर्मन्सनी दिला आहे. मग BDL पहा, BEL पहा, HAL पहा, माझगाव डॉक पहा, पारस डिफेन्स पहा. या परफॉर्मन्समुळे ज्याला आपण म्हणतोय की कमी मेजॉरिटीने निवडून आलेलं सरकार म्हणतं मी 65,000 कोटी म्हणेल, याला धोरण म्हणतात. म्हणजे आजच्या 65,000 कोटीची बीजं कदाचित त्यावेळेला होती. यातनं धोरणाची जी लॉंगेव्हिटी आहे, म्हणून मी मगाशी पहिल्यांदाच म्हटलं की अर्थसंकल्पाचं शेल्फ लाईफ 1 वर्ष असतं, धोरणाचं निदान 5 वर्ष असतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये तुम्हाला जागतिक राजकारणही अनुकूल व्हावं लागतं. ते तुमच्या एकट्याच्या हातात नाही ना. साधं गणित घ्या की मगाशी परसेप्शनचा विचार झाला, पण अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जी गमतीची चित्र आहेत त्यातनं काल बाजार कसा फिरला ते पहा. दॅट क्लिअरली शोज. खरं तर म्हणजे धोरणांबद्दलची चर्चा झाली आहे, मलाही काही प्रश्न आहेत, पण आधी या सगळ्या चर्चेत घरसा सरांना मुद्दा मांडायचा होता. दोन पॉईंट्स माझे की टॅक्सबद्दल संजीव म्हणाला की माझं एक स्वतःचं मत आहे की आपण टॅक्सबद्दल उगाच जास्त चर्चा करतो बजेटच्या आधी आणि नंतरही सुद्धा. कारण पूर्ण जर का राजकारण आणि अर्थकारण हे बघितलं तुम्ही तर एकंदर टॅक्स पेअर लोक फक्त 3.5 कोटी आहेत आणि त्या 3.5 कोटीमधले अर्धे लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे 1.5 कोटी लोकांसाठी काही टॅक्स करता त्यांनी द्यावं आणि ते पैसे आपल्या खिशातून काढून त्या लोकांना द्यावेत अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे टॅक्सबद्दल जास्त अपेक्षा ठेवणं जरुरी नाही आहे. परंतु मीडियाकरता किंवा आपल्या सगळ्यांसाठी मध्यमवर्गीय जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यांच्या कानासाठी हे सगळी चर्चा उपयोगी ठरते. पण अर्थमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं टॅक्स हा विषय कन्सेशन देऊन 5 लाख 3 लाखाचं 5 लाख करणं वगैरे दात करून पोट भरणार काय, तसं करू नये. पण त्याच्याकरता इंडस्ट्री वाढवणं आणि स्पेशली डिफेन्समधलं तू म्हणालास की 80% पूर्वी आपण आयात करत होतो सगळी इक्विपमेंट, म्हणजे इव्हन बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि अश्रुधुराच्या नळकांड्यासुद्धा आपण इम्पोर्ट करत होतो. आणि आज फक्त माझगाव डॉस किंवा PSUs नाही आहेत, पण LNT किंवा भारत फोर्ज यासारख्या ज्या कंपन्या आहेत की भारत फोर्ज परवा बाबा कल्याणशी बोलताना माझ्या लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की 80% उत्पादन त्यांचं तोफांपासून हे एक्सपोर्ट होतं. आणि त्यामुळे ते 65,000 कोटी आपण जे म्हणतो एक्सपोर्टचं किंवा ब्रह्मो ते क्षेपणास्त्र आहेत ती, तर ही नवीन नवीन क्षेत्र आहेत. आणि फक्त संरक्षण नाही, इव्हन इस्रोसारख्या संघटनासुद्धा आता प्रॉफिट सेंटर बनत आहेत. मला वाटतं ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन जे होणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण जसं मगाशी शिरोडकर साहेब म्हणाले की महाराष्ट्राकरता काय असेल, तर NEP हा एक भाग झाला, परंतु आज परिस्थिती अशी आहे की ग्रॅज्युएट झालेल्यांपैकी अर्धे लोकंसुद्धा डिप्लॉयबल नाही आहेत. त्यामध्ये स्किलिंगचा जो भाग आहे, म्हणजे एज्युकेशन आणि स्किल याच्यामध्ये जो फरक आहे, ज्या डिग्र्यांमध्ये गोंधळ चालू आहेत ते सगळे वेगळे आहेत, परंतु शेवटी आम्हाला घेताना इंडस्ट्रीमध्ये तो स्किल माणूस आहे की नाही आणि तो डिप्लॉयबल आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं NEPचा खऱ्या अर्थाने जर का स्टेट लेवलला इम्प्लिमेंटेशन झालं तर जसं तुम्हाला पॉलिसी वाईज लगेच तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीत, परंतु 1-2-3 वर्षामध्ये त्या रिस्किल्ड लोकांना जॉब्स मिळायला फार सोपं जाईल. आणि आत्ता दीपक म्हणला ना, त्याच्यात इन्कम टॅक्सचं हेच आहे की मुळात आपल्या देशाचा GDP जो आहे तो 58% जास्त येतो सेवा क्षेत्रातनं. त्याचा ॲव्हरेज आहे जे 30-32. ती पिढी माझ्यासारखी करात 10% सवलत मिळते म्हणून 10,000 गुंतवत नाहीत. ते म्हणतात काय टॅक्स कापायचा तो काप, मला मोकळा कर, उरलेली रक्कम तर मला देऊ दे. सो आवर इकॉनॉमी इज टर्निंग फ्रॉम सेव्हिंग ओरिएंटेड टू कन्झ्युमर ओरिएंटेड. त्यामुळे टॅक्स करणं आणि मुळात सरकार कशाला बदलेल, काहीही न करता माझं GDP मधलं पर्सेंटेज तेवढंच राहतं आहे इन्कम टॅक्सचं, परंतु माझं त्याच्यापासून मिळणारी रक्कम वाढते आहे. त्यामुळे सरकार उगाचच असलेली सोन्याचं अंड देणारी कोंबडी आणि ती हुकमी अंड देणारी कोंबडी ही गाळेल असं मला नाही वाटत. आपण कशाला, त्यांच्या जागी तुम्ही आणि मी जरी अर्थमंत्री झालो तरी आपण बिलकुल करणार नाही. मला जो एक प्रश्न होता आशुतोष, तुमच्याकडनंच होता प्रश्न की गेले काही दिवस आणि जर अंतरिम बजेट आपल्याला आठवत असेल तर त्यात 2047चा उल्लेख होता. वारंवार उल्लेख झाला की जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हासाठीचा रोडमॅप. आणि गेले 2-3 बजेट्स आपण बघतोय की अमृतकाल ह्याचा खूप उल्लेख झाला की 75 वर्ष जेव्हा पूर्ण केले देशाच्या स्वातंत्र्याने तेव्हा आम्हाला काय अचीव करायचं होतं. तर हा रोडमॅप दिसण्याची शक्यता किती आहे आणि काय असू शकेल त्यात, कारण 100 दिवसाचाही उल्लेख वारंवार होतो. भारती, एक छोटासाच माझा मुद्दा आहे की निवडणुका झाल्यानंतर पुन्हा तुमचंच सरकार आलंय, भले ते कसंही असेल. आज टॅक्सपेअरनी 24% जास्त टॅक्स दिलेला आहे. मग ते कोणी असेल, ते कॉर्पोरेट पण असतील. आपण घरी सव्वाशीण आली तरी तिला हळद कुंकू देऊन खंड नारळ देऊन पाठवतो. तर अशा वेळी बजेट हे एक प्रकारे सव्वाशिणीला टॅक्स रुपी जे दिलासा द्यायचा आहे त्याचं हे एक संधी आहे
ती सोडण्यासाठी जर गैसा सर सांगत असतील तर सोडा, तिला रिकाम्या कपाळाने परत पाठवा. आम्ही दर बजेटला हेच करतो. सरांचा मुद्दा गोखले सरांना पटलेलाच नाही. लाडके भाऊ बहीण आहेत तर लाडका करदाता कधी मिळणार, त्यांच्यासाठी आम्ही एक मुद्दा ह्या सगळ्या घैसास सर आणि गोखले सरांनी जो मांडला त्यात एक गोष्ट प्रामुख्याने, आणि मी अतिशय सहमत आहे घैसास सरांबरोबर, की डिप्लॉयबल फोर्स आणि ॲक्च्युअल फोर्स यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या सगळ्या गोष्टींची मुळं म्हणजे आज समस्या आहे आणि उद्या उत्तर मिळालं आणि परवा ते निदान झालं असं काही होत नाही. आता आपला देश दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की रिसर्च आणि डेव्हलपमेंट इन दी सेक्टर्स, म्हणजे ज्या ज्या सेक्टर्समध्ये भविष्यातले आपले काय प्रश्न असू शकतील. आज आपण छोट्या इकॉनॉमीपासनं मोठ्या इकॉनॉमीकडे प्रवास करतो आहोत आणि अस्तित्वात असलेली व्हर्टिकल्स जी आहेत त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याच्यावरचं रिसर्च आहे का आपल्याकडे, त्याच्यावरचं डेव्हलपमेंट्स आहेत का, त्याचे विपरीत चांगले, किंवा उद्या मी जर मोठ्या इकॉनॉमीकडे मूव्ह करतो आहे तर मला आज काय आवश्यकता लागेल त्याची, याचा काही अभ्यास आज आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आज आपण सर्वसाधारणप्रमाणे आमच्या डेव्हलपरच्या भाषेत क्लस्टर डेव्हलपमेंटवर बोलतोय, पण मायक्रो मॅनेजमेंट ऑफ क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट जी त्या रिझल्टला इम्पॅक्ट करू शकेल त्याची आज आपल्याकडे तयारी दुर्दैवानं नाही आहे. तर माझी या बजेटकडनं अशी अपेक्षा आहे की हा जो रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेक्टर आहे याची प्रोव्हिजन या बजेटमध्ये असावी, कारण नुसतंच मी 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 10 ट्रिलियन इकॉनॉमी, देशातल्या पहिल्या 3 मधली इकॉनॉमी असं बोलून नुसतं काही होत नाही. तर भारत हा देश पारतंत्र्यातनं आला आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पारतंत्र्यापूर्वी आपली जगात GDP नंबर 1ची होती. म्हणजे असं नव्हे की आपण मागासलेले होतो, कोणीतरी आपल्यावर राज्य केलं, अजून आपण मागासले झालो आणि आता आपण त्यातनं सुधारत आहोत, असं नाही आहे. आपण फार अग्रेसिव्ह सुधारलेला देश होता अर्थव्यवस्थेबाबत, मग पारतंत्र्यात गेला आणि त्याच्यानंतर आपण आता पुन्हा प्रोग्रेसिव्ह ह्याने चाललेलो आहोत. तर ह्या अनुषंगाने ज्या ज्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, असं मी म्हणत नाही कृषीच, टुरिझम, IT बऱ्याच सेक्टर्स आहेत, त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्याचे रिपरकेशन काय असतील आणि ते आपल्याला आजच ॲब्झॉर्ब कसे करायचे आहेत हे आज ठरलं पाहिजे, भविष्यात नव्हे. आणखीन एक मुद्दा यांना मांडायचा आहे याच संबंधी. मी डॉक्टर विवेक दामले, MEDCचाच आहे. या सगळ्या आपल्या बजेट और इकॉनॉमीबद्दल सस्टेनेबिलिटी हा फॅक्टर लक्षात ठेवायलाच लागेल, बिकॉज सस्टेनेबिलिटी ऑफ नॉट जस्ट इंडस्ट्रीज बट सस्टेनेबिलिटी ऑफ द प्लॅनेट इज मोर इम्पॉर्टंट. सो त्यामुळे बी इट ॲग्रिकल्चर, बी इट इंडस्ट्री और एनी सर्व्हिसेस, वी हॅव टू फोकस ऑन दॅट इज, लेट सी व्हॉट हॅपन्स इन द बजेट ऑन दॅट फ्रंट. मी घेऊ का तुझ्या प्रश्न? हो. सो मला वाटतं सस्टेनेबिलिटी आणि बजेट ह्याच्यावर सुद्धा सांगितलं तर मला वाटतं तो पॉलिसीचाच एक भाग आहे आणि त्यामुळे आशुतोष तुम्हीच त्याच्यावर नाही, कारण की हिने जे अमृतकाल किंवा जे 50 वर्ष म्हटलं तर बघ गंमत कशी आहे की, आणि बघ एवढ्या वेळ आपली चर्चा झाली, आपण AI हा शब्दही नाही निघाला अजून, अँड दॅट इज गोइंग टू डिसरप्ट द होल थिंग, दॅट इज डिसरप्टिंग. तर इतकं एक फ्लक्स म्हणजे जे 90चं दशक होतं भारतासाठी, आपण सध्या कुठेतरी तसं आहे. कारण की एकीकडे डिमांड्स होतात आहे की आम्हाला आमचं आरक्षण वाढवा किंवा ओल्ड पेन्शन स्कीम, आणि दुसरीकडे AI इतकं डिसरप्ट करत चाललं आहे. तर म्हणून या बजेटमध्ये ते फार महत्त्वाचं राहणार आहे की आर यू गोइंग टू गो बॅक, की तुम्ही एक फॉरवर्ड लुकिंग देणार आहे. सरिता? नक्कीच. खरं तर सस्टेनेबिलिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, राष्ट्रीय स्तरावरच नाही तर मला वाटतं आपले इंटरनॅशनल ज्या अग्रीमेंट्स आहेत, जे करार आहेत, त्यात सुद्धा ते महत्त्वाचं आहे. आपण ESG बद्दल सुद्धा बरंच काही बोलत असतो. हे सगळं लक्षात घेता त्याकडे आपण कसं बघतो याची आपण चर्चा करूया, पण पहिले मी भारतीकडे जाते. अर्थात आता अगदी 10 मिनिटं राहिलेले आहेत बजेट सादर होण्यासाठी. आपण या सगळ्या कार्यक्रमात राहणारच आहोत, हे सगळे तज्ज्ञ मंडळी आपल्यासोबत आहेत. मात्र आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.